ओम नमो भगवते वासुदेवाय. सबीज योगाचं लक्षण सांगताना कपिल महामुनी आपल्या माता देहूतीला पुढे सांगतायत की अशा योगाचारी माणसानं पहिलं जर काही पाळायचं असेल तर मौन पाळायला पाहिजे. आणि मौन ह्याचा अर्थ आपल्या वाणीवर संयम ठेवणं. अनुविद्धम इह ज्ञानम सर्वम शब्देन भासते असं एक वाक्यपदीयामधलं वचन आहे की शब्दोच्चारणामुळेच मनामध्ये चंचलता येते. मग शब्दांचं उच्चारणच होणार नाही याच्यासाठी काय करावं? एक उपाय शतपथ ब्राह्मणानं सांगितलेला आहे की आपली जीभ जी आहे ती ताळूला न चिकटता आणि खाली सुद्धा कुठेही न लागता अधांतरी ठेवणं. त्याचप्रमाणे खालचे आणि वरचे दात एकमेकांना न भेटणं, ओठ मिटलेलेच ठेवणं आणि जीभ मुखातल्या कोणत्याही भागाला स्पर्श करणार नाही अशा प्रकारे जर ती ठेवता आली तर, आणि ही अवस्था जर आपल्याला किमान 2 मिनिटं जरी साधता आली तरी आपोआपच शब्दोच्चारण जो हा प्रकार आहे तो बंद होईल. कारण कुठे ना कुठेतरी ती जीभ चिकटल्याशिवाय शब्दाचा उच्चारच होऊ शकत नाही. काही दंतव्य वर्ण आहेत, काही तालव्य आहेत, काही ओष्ठ्य आहेत. जीभ जर कुठेही चिकटली नाही आणि अशीच अधांतरी राहिली आणि अशी अवस्था जर आपल्याला जास्त काळ साधता आली तर शब्दोच्चारच नाहीसा होईल. आणि शब्दोच्चार नाहीसा झाला की मन आपोआप मौनात जाईल आणि त्याच्यातूनच हळूहळू प्राणायाम सुद्धा साधता येईल. हा प्राणायाम जर साधला तर वात, पित्त, कफ हे जे शरीरातले त्रिदोष आहेत ते शांत होतील. मग कुठल्याही प्रकारच्या बाह्य औषधांची सुद्धा गरज पडणार नाही. वाणीचा संयम करायचा, त्याचबरोबर आसनांवर सुद्धा आपल्या विजय मिळवणं. ते आसन स्थिर असलं पाहिजे आणि ते सुखावही असलं पाहिजे. आसन स्थिर करण्याच्या नादात जर पायाला रग लागली आणि कष्ट व्हायला लागले तर मन पुन्हा विचलित होईल. स्थिर सुखम आसनम योग अशी एक योगाची व्याख्या केली जाते. तेव्हा आसनावरही विजय मिळवता आला पाहिजे आणि त्याच वेळेला ते सुखावं वाटलं पाहिजे. हळूहळू प्राणायामानं आपल्या श्वासावर नियंत्रण साधता आलं पाहिजे. पण हे करत असताना मुळातला जो अन्नाचा आधार आहे माणसाच्या शरीराला तो आधार चांगला असायला पाहिजे. जसं अन्न शुद्ध आणि पवित्र असायला पाहिजे तसंच कुठल्याही दोषांपासून ते मुक्त असायला पाहिजे. रामानुजाचार्य महाराजांनी अन्नातले काही दोष सांगितलेले आहेत की पहिला एक आश्रय दोष येतो की भांडी कुंडी, जिथे अन्न शिजवलं जातं ते स्वयंपाकघर, जो अन्न शिजवतो तो स्वयंपाकी, हे सगळे अशुद्ध असतील, अपवित्र असतील तर तो दोष अन्नात शिरतो. अन्नासाठी लागणारी पात्रही शुद्ध असायला पाहिजेत. अन्न शिजवणारा स्वयंपाकी सुद्धा नेहमी स्नान करणारा आणि स्वच्छ शुद्ध पवित्र वस्त्र सोळं धारण करणारा असला पाहिजे. आणि जिथे अन्न शिजवायचं ती जागा सुद्धा स्वच्छ आणि पवित्र असायला पाहिजे. दुसरा म्हणाले मिश्रणाचा दोष येतो की बाहेरची कुठली तरी गोष्ट आणली आणि ती जर अन्नात मिसळली काही चवीसाठी, गंधासाठी, अन्य कुठल्या लोभापायी, तर तो मिश्रण दोष सुद्धा अन्नामध्ये शिरतो आणि पदार्थाची शुद्धी घालून बसतो.
तिसरं म्हणाले जाती दोष आहे की मांसादी जे अन्न आहे, ज्याला योगाचरण करायचं आहे, सभी योग साधायचा आहे, त्याने मांसाशन वगैरे करता कामा नये. न दया मांसभोजन हा असं एक वचन आहे. प्राण्यांना मारल्यानंतर ते अन्न खाणं, मांस अन्न म्हणून खाणं, याच्यातून त्या प्राण्यांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना सुद्धा आपल्या चित्तामध्ये शिरतात आणि त्याच्यातून तो जातीदोष निर्माण होतो. आणि सर्वात महत्वाचं की जे अन्न, ज्या सामग्रीतून ते अन्न बनवायचं असेल, ते अन्न, ते धान्य, ते अन्य सामग्री यांचं संपादन सुद्धा कशा प्रकारचं केलंय याचाही विचार करायला पाहिजे. बेईमानी, भ्रष्टाचार इत्यादी मार्गातून जर काही पैसा मिळवला असेल, धन मिळवला असेल आणि त्याच्यातून आणलेल्या अन्नाचा जर आपण स्वीकार केला असेल तर ते अन्न सुद्धा आपल्या अंगी लागणार नाही आणि चित्तामध्ये मालिन्य निर्माण करेल. किंवा अन्न स्वीकारताना वाढणाऱ्याबद्दल, जेवायला बसलेले असताना इतरांच्या बरोबर जर काही हिंसात्मक किंवा अपमानकारक, त्यांना दुःख होईल अशा प्रकारचं जर बोलणं झालं असेल तर ते सुद्धा अन्न दूषितच आहे. तेव्हा जे अन्न स्वीकारायचं आहे ते पूर्णतः शुद्ध, पवित्र असंच असलं पाहिजे. त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने ते जर मित प्रमाणात, योग्य प्रमाणात घेतलं गेलं तर प्राणायाम शक्य आहे, तर मौन शक्य आहे, तर आपल्या इंद्रियांवर काही संयम ठेवणं शक्य आहे. मनाला अन्य विषयांपासून खेचून घेऊन, बाजूला काढून आपल्या हृदयामध्ये घेऊन जाणं हे सुद्धा सबीज योगासाठी आवश्यक आहे. तसंच म्हणाले मूलाधार इत्यादी कुठल्याही एखाद्या केंद्रामध्ये मन आणि प्राण यांना स्थिर करणं, सतत भगवंताच्या लीलांचं चिंतन करणं आणि आपल्या चित्ताला सदैव शांत सम ठेवणं, त्याचबरोबर काही व्रत, दान किंवा अन्य काही साधनं ही सुद्धा अत्यंत सावधानपूर्वक वापरून आपल्या प्राणांवर विजय मिळवता आला पाहिजे. आणि बुद्धीकडनं कुमारगामी अशा दुष्ट चित्ताला हळूहळू एकाग्र करता आलं पाहिजे आणि भगवंताच्या ध्यानात आपल्याला ठेवता आलं पाहिजे. असं ज्याला जमलं त्याला तो सबीज योग सहज जमू शकेल. मग पुढे त्यांनी काय काय सांगितले उपाय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.